शब्दातिगः शब्दसहः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरः 911 शब्दातिगः शब्दप्रवृत्ती हेतूनां शब्दांनी जात्यादीनां त्याची जात लक्षणं असंभवात जी अस्तित्वात नाही शब्देन वक्तुम अशक्यत्वात शब्दांनी सांगणं अशक्य आहे कारण त्याच्याकडे काही त्याची लक्षणं किंवा काही ही शब्दांच्या मार्फत वर्णन करता येत नाही असा जो शब्दांपलीकडचा गती असलेला आहे तो शब्दातिगः किंवा यतः वाचा निवर्तन्ते म्हणजे जिथे वाचा शब्द परत फिरतात त्याच्यापर्यंत न पोचता मनसासह मनसुद्धा तिथे पोचू शकत नाही असा जो तो शब्दातिगः न शब्द गोचरे किंवा शब्दांनी त्याचं आकलन होऊ शकत नाही असा यस्य योगी ध्येयं परम पदम इत्यादी श्रुतीस्मृतीभ्यः ज्याचं योगी ध्येय करतात त्याचं निवासस्थानाचं बोध त्यांना होऊ शकत नाही असं श्रुतीस्मृती म्हणतात त्याचा अभ्यास करून सुद्धा त्याचं परमधाम शोधायचा योगी प्रयत्न करतात पण ते सुद्धा त्यांना त्याचा बोध होऊ शकत नाही असा सर्व शब्दांपलीकडचा अवर्णनीय वेदसुद्धा त्याच्याकडे फक्त संकेत करतात सत्याची व्याख्या वर्णन करू शकत नाहीत असा जो अनंत शाश्वत सत्य वेदांपलीकडचा जो आहे त्याला केवळ मन बुद्धीच्या उच्चतम क्षमतांमार्फतच कोणी योगी जाणू शकतात असा शब्दांपलीकडे गती असलेला तो शब्दातिगः ओम शब्दातिगाय नमः 912 शब्दसहः सर्वे वेदाः तात्पर्येण तमेव वदन्ति इति सर्व वेदांचा हेतू किंवा उद्देश हा त्याच्याबद्दलच बोलण्याचा असतो असा जो तो शब्दसहः सर्व वेदाः यत्पदम आमनन्ति म्हणजे सर्व वेद ह्याच परमनिवासाची आश्रयाची योग्यांच्या लक्ष्याची घोषणा करतात असा जो तो शब्दसहः किंवा वेदैश्च सर्वे अहमेव वेद्य परमेश्वर म्हणतात की मलाच एकट्याला वेदांनासुद्धा मलाच एकट्याला जाणायचे असते असा तो सर्व शब्दांना सहन करणारा असंही म्हटलं जातो जो स्वतःला वैदिक घोषणांमार्फत आवाहन करायची परवानगी देतो जर उपनिषदातील वर्णनामार्फत नीट प्रतिबिंबित केला गेलं त्यावर नीट प्रामाणिकपणे चिंतन केलं तर आपण अनंताच्या अनुभवात प्रवेश करू शकतो असा शब्दांना सहन करणारा तो शब्दसहः ओम शब्दसहाय नमः 913 शिशिरः तापत्रय अभितप्तानां म्हणजे आध्यात्मिक आधिदैविक आधिभौतिक तापांनी त्रासलेल्या किंवा पोळून निघालेल्यांचं विश्रामस्थानत्वात विश्रामस्थान आराम करायचं स्थान असलेला जो तो शिशिरः शिशिर म्हणजे शीतल थंडीचा काळ संसारातील ताप झालेल्यांना जो थंड करतो शांत करतो तो शिशिरः ओम शिशिराय नमः 914 शर्वरीकरः संसारीणां म्हणजे संसारी लोकांसाठी आत्मा शर्वरी इव आत्मा हा रात्रीसारखा असतो तज्ज्ञानीनां पुनः संसार शर्वरी पण ज्ञानी लोकांना मात्र संसार हा रात्रीसारखा वाटतो ताम उभयेषां करोती हे जो असं करतो तो शर्वरीकरः गीतेमध्ये श्लोक आहे या निशा सर्व लोकांना तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने म्हणजे संसारी लोकांसाठी जे भोग असतात ज्याच्यात संसारी लोक रमलेले असतात तिथे योग्याचं लक्ष नसतं पण जिथे तो जागा असतो
म्हणजे जो आत्म्यामध्ये त्या सर्वोच्चामध्ये जागा असतो, त्याच्यात सर्व प्राणी हे जणू काही अंधारात असतात. शर्वरी म्हणजे रात्र किंवा अंधार, जो अंधार रात्र निर्माण करतो तो. सर्वसामान्य माणसांना ज्ञात असलेलं जे जग आहे, दुःख, पीडा, ताणतणाव, चिंता यांनी भरलेलं, ते ज्ञानी लोकांसाठी मात्र अज्ञात आहे. अज्ञात म्हणजे अंधारात लपलेला, हे दोन्ही जो निर्माण करतो तो शर्वरीकरः. ओम शर्वरीकराय नमः. 915 अक्रूरः. क्रौर्य नाम मनोधर्म. क्रूरपणा, उग्रपणा हा मनाचा गुणधर्म आहे. प्रकोपनः अंतरः म्हणजे राग हा आतून निर्माण होतो. संताप म्हणजे दुःख, त्रास. साभिनिवेश म्हणजे ज्याबरोबर इच्छेची उत्कटता, तीव्रता, तळमळ, हे सगळं अवाप्त समस्त कामत्वात, हे सर्व इच्छांमुळे निर्माण होतं. पण त्याच्या तर अवाप्त समस्त कामत्वात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतात, म्हणून कामभावाचाच त्याच्यात अभाव असतो. एव कोपाभाव हा, म्हणून त्याला राग, क्रोध, संताप नसतो. तस्मात क्रौर्यम अस्य न अस्ति इति, म्हणून त्याला क्रूरपणा, उग्रपणा पण नसतो. असा जो तो अक्रूर, हा क्रूर नसणारा. क्रूर, आता हे कसं आहे? इच्छा, लालसा निर्माण झाल्या की क्रोध, क्रोध झाला की क्रूरपणा. पण परमेश्वर परिपूर्ण आहे, त्याला कोणत्याही लालसा नाहीतच, म्हणून स्वाभाविकतःच त्याला क्रूरता नाही. दुसरा अर्थ असा सांगितला जातो की तो यादव जो अक्रूराच्या रूपात आहे. अक्रूर हा परमेश्वराचा महान भक्त, ज्याला अनेक दिव्य शक्ती दिल्या गेल्या होत्या, प्राप्त झाल्या होत्या. विशेष महिमा असलेला असा तो अक्रूर होता. आणि आपल्याला माहिती आहे, विभूती योगात परमेश्वर म्हणतात, यद्यत् विभूतिमत्सत्वम, तिथे तिथे तू ती माझ्याच वैभवाची अभिव्यक्ती समज. म्हणून एक महिमा असा हा यादव असलेला अक्रूर, तो अक्रूर हा क्रूर नसलेला. ओम अक्रूराय नमः.